लग्न उरकून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळी मी सांगितलंच मागच्या व्हिडिओमध्ये की लग्नाची प्रोसेस सुरू आहे आणि त्याची शॉपिंग पण सुरू आहे. तर हे बघा, आधी मी नारायणगावला उतरलो, पुण्याहून निघालो, त्यानंतर नारायणगावहून ओतूरला आलो आणि ओतूरून ह्याला निघालो आहे. हे बघा बस किती कॉम्प्लिकेटेड ह्याच्यातून निघते ती घाटातून. अक्षरशः बस बघा इथं तुम्हाला दिसतही असेल, एकदम क्लोज आली. इथं मी टू व्हीलरवर चाललो होतो कारण पहिल्या दिवशी मला लवकर गाडी नाही मिळाली पोहोचायला. मग मला असंच लिफ्ट घेऊन जावं लागलं ओतूरून उदापूरहून पुन्हा मुथाणे. हे बघा घाट किती डेंजर आणि इतका उंच आहे हा घाट. खाली पाहिलं की आपली डोळे फिरतील अशी परिस्थिती आहे. आणि या अशा परिस्थितीतून रोज लोक इथून अपडाऊन करतात. मला तर पहिल्याच दिवशी जायला एवढी भीती वाटू लागली कारण खाली पाहिलं की डोंगर, असं वाटायचं खाली पडलं तर काही सापडणार सुद्धा नाही आपण, अशी परिस्थिती. आणि कठडे जास्त या घाटात, खूप डेंजर घाट होता. आणि या घाटातून एक व्यक्ती भेटला, त्यांनी मला लिफ्ट दिली आणि मला शाळेपर्यंत पोहोचवलं. या परिसरात बिबट्याची फार भीती आहे. हा शाळेच्या पाठीमागचा परिसर आहे आणि इथे एक पिंजरा लावलेला आहे बिबट्यासाठी, कारण इथं 3 बिबटे आतापर्यंत पकडलेले होते, त्यामुळं थोडी भीती पण वाटत होती इथं. तर सगळ्यांना, कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता आणि मी फार म्हणजे एकदम अशा ग्रामीण भागात म्हणण्यापेक्षा एकदम डोंगराळ भागात होतो मागचे काही दिवस. आणि आत्ता पुण्याला परत आलो आहे आणि तिकडं रेंजसुद्धा नव्हती, म्हणजे मला कॉन्टॅक्ट करणंसुद्धा अवघड होतं किंवा मला कुणाशी कॉन्टॅक्ट करणंही अवघड होतं. त्यामुळं व्हिडिओ तर करणं शक्यच नव्हतं. तुम्ही व्हिडिओत पाहिलेही असेल की किती डेंजर घाट होता आणि तो घाट चढून त्या गावात पोहोचायचं होतं. आणि ते गाव जवळपास पुण्याच्या फार शेवटचं टोकच असेल मी तर म्हणतो, कारण जुन्नर तालुक्यापासून खूप आतमध्ये गाव होतं ते मुथाणे. तर तिथं जायचं होतं आणि तिथं सेशन होते. आणि ते सेशन जे होते ते आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची शाळा होती. ती निवासी आश्रम म्हणता येईल आपल्याला त्याला. तर निवासी आश्रम शाळा होती आणि तिथं मुलींना सेशन द्यायचे होते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे. तर तिथं जवळपास आठवडाभर होतो मी. आणि आठवडाभर असल्यामुळं मग इकडं यायचा काही प्रश्नच नव्हता पुण्याला. आणि शिवाय तिथं नेटवर्क नव्हतं मोबाईलला, फार अवघड. मोबाईललाच नेटवर्क कसं तरी मिळायचं, इंटरनेटचा तर प्रश्नच नव्हता तिथं. तर त्यामुळं मग काय व्हिडिओ करता नाही आले आणि आता तिकडून परत आलो आहे. आणि आता झालं आहे, सगळ्या सेशन संपले, आता पुण्यातच आहे. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण स्टुडिओसाठी हे घेतलेलं आहे, जागा मिळाली आपल्याला स्टुडिओसाठी. आणि तो स्टुडिओ असणार आहे प्रभात रोडला. तर त्या स्टुडिओचं काम सुरू झालेलं आहे आणि ऑलमोस्ट आता झालंच आहे काम. आपल्याला लवकरात लवकर पहिला पॉडकास्ट करायचा आहे आता. तर बघूया पहिला आता पॉडकास्ट कुणाचा होणार आहे. यानंतर बराच गॅप पडला होता आपल्या व्हिडिओला, तर आता ते काही गॅप करून चालणार नाही, रेग्युलरली ते चालवायचं आहे. तर ते आहे. आणि सोफा वगैरे घेतला आहे तिथं नवीन. आणि जो अगोदरचा सोफा होता तो तर मी घरीच ठेवला आहे आता स्वतःलाच वापरायला इथं फ्लॅटवर. तर नवीन सगळं केलं आहे. आणि आणखी थोडीफार खरेदी करायची बाकी आहे, पण ती तर चालूच राहणार आहे. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला लग्नाचे अपडेट तर दिलेच होते, तर त्याची पण खरेदी सुरू आहे. पण त्याचे व्हिडिओ नाही, कारण काय आहे थोडे कॉम्प्लिकेशन आहे, त्यामुळं सगळं झालं कदाचित मी तुम्हाला लग्न झाल्यावरही सांगू शकतो. किंवा मग लग्नाचा व्हिडिओ येईलच तुम्हाला, पण लग्न काय असं असणार नाही आहे. तर लग्न जे आहे ते कोर्ट मॅरेज असणार आहे, कोर्टातल्या सह्या केलेल्या ते मी तुम्हाला नक्की दाखवल. तर असं सगळं होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्टुडिओचं काम सुरू झालेलं आहे, तीच आनंदाची गोष्ट आहे. आणि आता काही सेशन आणखी एक आलं होतं मला ट्रेनिंगचं, AI ट्रेनिंग द्यायचं विद्यार्थ्यांना. पण अजून ते काही फायनल झालेलं नाही आहे, तर त्यामुळं मग ते पण राहिलेलं आहे. तर बघूया आता कसं कसं होतं आहे. तर आज तर रिलॅक्स घरी आहे, कारण जवळपास सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे 5 महिने मी पूर्णपणे बिझी होतो. एक दिवसही मी रिकामा नव्हतो. म्हणजे संडे सोडला तर, संडेला तर सुट्टी होती, पण ती पण कधी कधी नव्हती. तर त्यामुळं फार दगदग झाली 4, 5, 6 महिने. तर आत्ता थोडा रिलॅक्स झालो. तसं आत्ताही काम आहे
जर मी नाशिक किंवा पालघर इकडच्या जिल्ह्यात गेलो तर तिकडं सेशनचे आहे सुरू. पण मला सध्या पुणे सोडायचं नाही आहे, कारण इथं पण कामं चालू आहेत आपले आणि ते काम पण पूर्ण करायचे. तर आणि सगळं जसं की मी तुम्हाला सांगितलं, लग्नाची प्रक्रिया ती पण करायची आहे. त्यामुळं आता मी एवढा महिना तरी रिलॅक्स असणार आहे. कदाचित कदाचित गेलो तर गावाकडे जाणार आहे, कारण मला गावाकडे जायची खूप इच्छा आहे आता. कारण खूप दिवस झाले मी गावाकडे गेलो नाही, 4-5 दिवस राहिलो नाही. त्याला जवळपास मला वाटतं आता बरेच दिवस झालेत गावाकडे राहायला मला. आता वर्षच झालं असेल मी तर म्हणतो. मेमध्येच वर्ष होईल. तर आणि कारण काय तुम्हाला माहितीच आहे, मागच्या ह्याच्यात घरचे सगळे इकडं आले होते, तर मग इकडंच होते सगळे. तर मी काही गावाकडे गेलो नव्हतो. आणि मध्यंतरी आमच्या काकीचं निधन झालं होतं, तेव्हाही गेलो होतो गावाकडं. तर आता गावाकडं जायचं आहे, तर ते प्लॅन करतो आहे मी कधी जायचं तर. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच गावाकडे गेलो तर, कारण घरच्यांना पण भेटायचं आहे. सानू पण सगळेच आता बघूया ते कसं होतं तर. तर एकंदरीत मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे, स्टुडिओचं काम कुठपर्यंत आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक कॉम्प्युटर घ्यायचं होतं. कॉम्प्युटर खूप महाग असतं एडिटिंगचं. तर ते खूप महाग जातं आहे कॉम्प्युटर. तर बघूया, ते पण त्याची पण सेटअप करतो आहे आपण, ते पण घेतो आहे. कारण काय की अगोदर आपल्याकडं जे कॉम्प्युटर होतं ते सोनूचं होतं, स्वरूपचं. तर ते काय ते गेल्यामुळं मग ते आपल्याला एडिटिंगचा प्रश्न उभा राहिला होता. आणि लॅपटॉप आहे, 2 आहे लॅपटॉप. पण त्या लॅपटॉपमध्ये ते तेवढं पॉवरफुल एडिटिंग होऊ शकत नाही. तर त्यामुळं मग काय की कॉम्प्युटर नवीन घेणं गरजेचं होतं. आणि ते घेतलं आहे. आता सकाळी मस्त चहा वगैरे घेतला आहे, नाश्ता केला आहे आणि आता जायचं आहे. आणि आता दुपारचं जेवण बहुतेक तिकडंच असणार आहे, स्टुडिओकडंच. कारण त्याचं साहित्य घ्यायचं आहे, डेकोरेटिव्ह साहित्य थोडंफार, फुलं वगैरे, ते फ्लॉवर प्लांट वगैरे घ्यायचे. तर चला भेटतो मी तुम्हाला. पुन्हा काय होतं ते सांगतोच आहे. आत्ता एक आहे की आता रेग्युलर व्हिडिओ असणार आहे आणि रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे मी रोजच्या रोज. आजचा व्हिडिओ पडला की उद्याचाही व्हिडिओ पडणारच आहे, आणि ते काही असो. आणि बऱ्याच जणांना माझी रेसिपी पण आवडती, जेवण बनवतो तिची. तर काही दिवसात ते पण बंद होणार आहे, कारण कळेलच तुम्हाला ते कसं तर. तर चला भेटतो पुन्हा तुम्हाला. तर आज सकाळी बाहेर पडलो होतो, कारण आपल्या स्टुडिओचं काम सुरू आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि ते ऑलमोस्ट होत आलं आहे आता. फक्त सेटअप करायचं बाकी आहे, कारण सगळं साहित्य आपल्याकडे होतं तुम्हाला माहिती आहे. तर ते सेटअपही झालेलं आहे. आणि ते एकदा सेटअप झालं की लगेच आपण पॉडकास्ट सुरू करणार आहोत. आणि पॉडकास्ट सुरू झालं की मग आपलं काम तिथं असणार आहे. कारण काय की सेशनचे ऑलमोस्ट कामं संपलेले आहे. कदाचित एखादी बॅच असेल, आणि जर वाटलं तर नाशिक किंवा पालघरला जाण्याची शक्यता फार कमी आहे. पण जर वाटलं तर जाणारच आहोत. आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे ब्रेक जो आहे, हा ब्रेकचा काळ आहे. आणि हा ब्रेकच्या काळातच लग्न उरकून घ्यायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. मागच्या वेळी मी सांगितलंच मागच्या व्हिडिओमध्ये की लग्नाची प्रोसेस सुरू आहे आणि त्याची शॉपिंग पण सुरू आहे. आता तुम्हाला वाटेल शॉपिंगचे पण व्हिडिओ टाकायला पाहिजे, पण आपलं लग्न फार साध्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे सगळं बाकीचं काही तामझाम नाही आहे. कोर्ट मॅरेजेस होणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही जे दोघं लग्न करणार आहोत, दोघांच्या घरी या लग्नाला मान्यता नाही आहे. त्यामुळं मग हे सगळं असं अशा पद्धतीनंच करायचं आहे. आता तुम्हाला वाटेल की सगळे व्हिडिओ बघतायत, पण आता काय करणार, करावं तर लागणार आहे कधी ना कधी. सगळे एकच बोलतायत लग्न कर लग्न कर, पण हे प्रॉब्लेम पण असतात. पण ठीक आहे, मी ते प्रॉब्लेम मानत नाही, ते इझी आहे आणि ते सॉल्व करण्यासारखे आहे. आणि त्यामुळं सुरू झालं आहे. आता शॉपिंग म्हटलं की महत्त्वाचं असतं लग्नात सोनं. तर सोनं फार आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. आता 1.5 लाख गेले, पार 1,80,000पर्यंत जाऊन आलं आहे ते. आणि कोणी म्हणतं कमी होईल, कोणी म्हणतं जास्त होईल सोन्याचा भाव. पण आता जे आवश्यक आहे ते तर घ्यावंच लागणार आहे. तर त्या पद्धतीनं ती शॉपिंग करावी लागणार आहे. तर मी तुम्हाला सांगतोच उद्या की काय शॉपिंग केली आणि काय बाकी आहे. आणि सगळ्यात तुम्हाला माहिती कोर्ट मॅरेज कसं असतं, आणि माहीत जरी नसेल तर काय फक्त तिथं सह्या करून यायच्या असतात. त्यासाठी आवश्यक कपडे आणि बाकीच्या काय काय गोष्टी आहेत त्या. आणि रिसेप्शनचं म्हणाल तर ते बघूया, त्याचं अजून काही नियोजित नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे उरकून घेणं. तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा उद्याच व्हिडिओ येईल आणि रोज व्हिडिओ टाकायचा आहे आता मला. तर चला, तोपर्यंत
बाय बाय.